तावडे हॉटेल आणि गांधीनगर परिसरातील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामांचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून येत्या 25 तारखेला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीनं पत्रकार परिषद घेत सत्ताधारी पक्ष, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली आहे. चुकीची उपसूचना आणि अशा प्रकारचा ठराव मान्यता आयुक्तांनी दिली, ती फार मोठी चूक आहे. कायद्यामध्ये एखादा ठराव चुकीचा असेल तो खंडित करायचा अधिकार महापालिकेच्या आयुक्तांना होता. वास्तविक त्यांनी अशा प्रकारचा ठराव उपसूचनेसहित मंजूरच करायला नको होता, परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. ते आत्ता आपल्या मुळाशी घेण्याची शक्यता आहे. कारण मॅटर कोर्टामध्ये आहे. कोर्टामध्ये ह्याचा सगळ्याचा उहापोह होणार, ह्याचा किस पडणार. कारण पहिली नोटीस कॅन्सल करून दुसरी नोटीस सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाद्वारे दिली गेली. ते एकदा वाचून घेणं गरजेचं आहे महापालिकेनं. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये असाही क्लॉज आहे की नियमित होत असेल तर नियमित करावं म्हणून. हा जसं आम्ही वकील आहोत तसं तेही वकील गाठले असणार, तेही आमच्यापेक्षा हुशार असणार, त्यांचाही अभ्यास असणार. ह्या सगळ्या जिंकण्यासाठी जी पूर्वतयारी करायला लागते, जे ग्राउंड्स तयार करायला लागतात, ते ग्राउंड्स तयार करायला कळत न कळत महापालिकेनं मदत केली आहे अशी आमची शंका आहे. म्हणून आत्ताच आयुक्तांनी जागं झालं पाहिजे अशी आमची भूमिका. आयुक्त म्हणतात बेकायदेशीर बांधकाम पाडणार, सत्ताधारी म्हणतात कारवाई होणार. पण दुसरीकडं डबल इंजिन सरकारमधील 2 सत्ताधारी पक्ष नगरविकास विभागात जाऊन या बांधकामाला नियमित करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप कृती समितीनं केलाय. न्यायालयीन लढाईत महापालिकेला उपयोगी पडू शकणारी महत्त्वाची कागदपत्रं समितीनं प्रशासनाकडे दिल्याचा दावा केलाय. मात्र ही कागदपत्रं न्यायालयात सादर करण्यास महापालिका टाळाटाळ करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आयुक्त म्हणतात पाडणार, राजकीय पक्ष म्हणतात पाडणार. गपचूप जातात 2 राजकीय पक्ष महत्त्वाचे, ज्याच्यामध्ये जे डबल इंजिनचं सरकारमध्ये जे 2 महत्त्वाचे घटक आहेत ते परस्पर जातात. नगरविकासच्या कॅबिनेट मंत्र्याला भेटतात, त्याच्यावर नियमितीकरणाला शिक्का मारून आणतात. तो लगेच पब्लिक करत नाहीत, इकडं मात्र कोर्टाबरोबर खेळ चालू करतात. अरे, आणि सभागृहामध्ये काल वेगळंच काही चर्चा होते, आमच्याकडं व्हिडिओग्राफ आहे, अमुक आहे तमुक आहे. याच्यामुळं सर्वसामान्य कोल्हापूरकरांच्या मनामध्ये संशय आलाच पाहिजे आणि आला तर तो चुकीचा नाही. त्याचं निराकरण कोणी करायला पाहिजे ना. यासाठी आम्ही 10 पत्र लिहिली आयुक्तांना, त्याचं ते उत्तर देत नाहीत, याचं आम्हाला दुःख आहे. पत्रकार बैठकीला दिलीप देसाई, आर.के. पोवार, अनिल कदम, अशोक भंडारी यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.